नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके. हा रस्ता बघू शकता, खूप छान प्रकारे हा रस्ता झालेला आहे. आणि काजळावासियाकडून मला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये येथे कोणीही बाथरूमला बसू नये, कारण की हा रस्ता खूपच सुंदर झालेला आहे आणि आपला परिसर हा सुंदर दिसला पाहिजे. मित्रांनो बघू शकता, हा रस्ता इथे समोर काजळा आहे आणि पूर्ण हा रस्ता आहे. येथे लोक ज्या महिला, आपल्या आई बहिणी, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की आपल्या सर्वांना की आपली आई बहीण किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा रस्त्यावर बाथरूमला बसल्या नाही पाहिजे. आणि आपला ध्येय एक असलं पाहिजे काजळा गावाचं, की काजळा गावाचंच नव्हे तर महाराष्ट्रातील एक ध्येय असलं पाहिजे की गाव घर घर तिथे बाथरूम, संडास ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक वर्षभर आपली मोहीम असली पाहिजे की घर तिथे संडास, माणूस तिथे संडास, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि आपला परिसर हा सुंदर आणि एकदम नॅचरल भारी वाटला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपलं काजळा गाव हे खूप महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे. MBBS कॉलेज असेल, येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मार्केट आपल्या काजळ्याला येणार आहे आणि हा रस्ता हा सुंदर होणार आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, घर तिथे संडास ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि बाथरूमला रोडवर कोणी बसू नका हीच विनंती करतो. आपली ताई असेल, बहीण असेल, काकू असेल, आपण बाथरूम बांधलं तर त्या बाथरूममध्ये आपण संडास या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून आपला परिसर सुंदर आणि स्वच्छ दिसला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.